यंदाची वारी पूजनीय सातारकर बाबांच्या शिवाय आहे का नाही? काय सांगता येतं पुढच्या वर्षी आपल्या भेटी होते नाही होत, कोणाच्या हातात आहे? क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला घास अनिल भाऊ आपल्या तोंडात जाईल हे आपल्या हातात नाही. म्हणून तुका म्हणे घडी घडीने साधावी. आज आहो हे खरं आहे. या संबंधाने तुम्हा सर्वांचं दर्शन झालं म्हणून एकदा पुन्हा मस्तक हे पायावरी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. त्या युगामध्ये त्या साधनाला महत्व दिलेलं आहे. युग सर्वांना पाठ आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयेध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखैर द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरि कीर्तनात. कृतयुगात कृतयुगामध्ये ध्यान महत्वाचं. कृतयेध्यायते विष्णु. त्रेतायुगामध्ये अनिल भाऊ यज्ञ महत्वाचा. त्रेतायाम यजतो मखैर. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये सेवा आणि कलियुगात नाम. कली एकाधार नाम गुणगाना. कितीतरी प्रमाण आहे. कलियुगातला एकमेव आधार म्हणजे भगवंताचं नाम आहे. नामात काय ताकद आहे याची कल्पना त्यालाही नाही ज्याचं नाम आहे. मराठी कळते तुम्हाला? तेने नारायण देईल भेट. जुने मित्र आहे आमचे हे इंग्रजाच्या काळातले. बाबा मजा आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण. हे पहा, दह्यापासून निघणारे दोन पदार्थ आहे अनिल भाऊ. एक ताक आणि एक लोणी. दह्याची अंगे निघे ताक लोणी. ताक हे आसार आहे, लोणी सार आहे. पण त्या लोण्यात पुन्हा सार आहे. लोण्याला तूप नाही म्हणत, ते कडवायचं आहे. आणि जोपर्यंत कडकड कडकड आवाज येतो तोपर्यंत कडलं नाही हे सिद्ध होतं. आणि एकदा कडकड थांबली, निवांत होऊन राहे मन.
उदक तवरी कडकडी लोणी. पाण्याचा अंश आहे लोण्याच्या गोळात भोंडवे साहेब, तोपर्यंत कडकड 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 करतं. पाणी पूर्ण जळालं की कडकड होणं बंद झालं की या मावल्या म्हणतात कळलं बरं का, कळलं. उदक तवरी कडकडी लोणी निवांत होणीर आहे मग. आणि तिथून पुढे त्याचं नाव साजूक तूप आहे. लक्षात घ्या, दह्यापासून निघलेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार येथे सार भगवंत हे लोणी आहे, पण त्याच्यातून निघालेलं साजूक तूप त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे, असार टाकून द्यायचं आहे. सार सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. हो म्हणत जा, नाही कळलं तरी. सारी 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 को गहिर आहे. जसं सुपाची उपमा दिली साधूला. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सारी सारी को गहिर आहे थोता दे उडाय. सूप आता ते भूतकाळातल्या गोष्टी झाल्या अनिल भाऊ, भूतकाळात झाल्या गोष्टी. आता सूपही गेलं, चाळणी गेली. नाही तर सुपातल्या चाळणीतला फरक माहिती आहे तुम्हाला? एकमेकाच्या विरोधात आहे, निवडणुकीला उभे नाही. विरोधात म्हणजे चाळणीचा गुणधर्म आहे चांगलं चांगलं खाली टाकणे, कोंडाजवळ. सूप विरोधात आहे, कचरा कचरा बाहेर काढणे, चांगलं जवळ. घरी गेल्यावर लावा डोकं, मी चाळणीनं चाळा बरं. ते चांगलं देते खाली टाकून आणि कोंडा ठेवते जवळ. तशी काही माणसं जन्मभर दुसऱ्याच्या दोषाचाच विचार करतात. समजावं यानं चाळणीकडून माळ घातली. सारे चाळणी. पण सुपाचा धर्म काय आहे? त्या मावल्या पाखडतात ना धान्य, तेव्हा सूप काय करतं? कचरा कचरा बाहेर फेकतं, चांगलं चांगलं जवळ घेतं. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. सार हे ग्रहण करण्यासाठी आहे, असार टाकून द्यायचं आहे. तसं नाम हे सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि सार ग्रहण करायचं आहे. जे शेष शेष त्याला म्हणतात. कोणत्याही नामाला चारणी गुणा, कोणतंही नाम घ्या, त्याच्यात 5 मिळवा, डबल करा, 8नी भागा, 2च उरतंय. हे घरी गेल्यावर डोके चालवा. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. तुम्हाला वाटेल ते घ्या ना. उदाहरणादाखल विठ्ठल 3 आहे का नाही अक्षर? चतुर्गुणे 3 चौक 12, पंचतत्व मिले 12 आणि 5 17. द्विगुण करने का काम डबल करा 34, 8 से भाग लो, 8 चौक 32 आणि 34 मधून काढा 32, नीचे बसे सो. अरे 3 अक्षरात नाही 6 घ्या ना. रामकृष्ण हरी. चतुर्गुणे 6 चौक 24, 5 मिळवा 29, डबल करा 58, 8नी भागा 8 7 56. 2च. घरी गेल्यावर रात्रभर कागद काळे करा, मला मोबाईल करा सकाळी. विठ्ठल सार आहे, आणि जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. त्या त्या युगामध्ये त्या त्या साधनाला प्राधान्य होतं. आपलं प्रमाण होऊन गेलं. त्याला शेतकऱ्याच्या भाषा सीजन सीजन म्हणतात. सीजन. हाडाचा कास्तकार पाहिजे अनिल भाऊ. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही तर हाडाचा. हाडाचा कास्तकार माती हातात घेतली तरी सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. हाडाचा शेतकरी. अरे ज्याला बैलाला पाय किती असतात भाऊ याची कल्पना नाही. ते दिल्लीला आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल आपलं हे झाला. आता शर्यती सुरू झाल्या, बंद केल्या होत्या. बैल जंगली प्राणी आहे म्हणतं ते. जंगली प्राणी लेका तुला काय कळणार आहे? बैल कोणता प्राणी आहे याच्यासाठी पुणे जिल्ह्यात जन्म घ्यावा लागेल तुला. बैलाचा 10वा करणारी मंडळी जिल्हे पुणा. 10वा
त्यानं त्याच्या बापाचा दावा घातला नाही, ते तिथं कायदा करतं. बैल जंगली प्राणी. अनिल भाऊ, शर्यत जिंकल्यावर बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करणारा पुणे जिल्हा आहे. एवढं प्रेम. जे लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार, ते बैलाला खाऊ घालतो. आणि ते म्हणतं बैल जंगली प्राणी. म्हणून हाडाचा कास्तकार पाहिजे. नागपंचमीचा दिवस, श्रावण महिना, मारवाडी समाजाचे शेठजी आले. तिकडची गोष्ट सांगतो, कोणी मनाला लावून घेऊ नका. शर्माजी, गोष्ट तिकडची आहे. शेठजी आले शेतकऱ्याकडे. 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट. बरं, त्याला लागणारं खतही देतो. हा, फक्त विनंती आहे, आज पेरणी करा. शेतकरी उभा झाला. नागपंचमीला गव्हाची पेरणी? त्या बापानं पेरला होता आपलं तिकडच्या. नाही, आम्ही विकला. आले का मारवाड्या, तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला गहू पेरतात का? दिवाळी हो दे दिवाळी, डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीजन नाही. जसा शब्द आहे तसं कृतयुग हे ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, साधने कली लाजविली कीर्तने. विधान बहु सोपा, पुण्य नागवे आ पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एक बाबा बरोबर दिलं प्रमाण. प्रत्येकाची इच्छाच आहे. कोणी असू द्या, कोणी क्षेत्रातला असू द्या, शेतकरी असू द्या, पेशंट असू द्या. बोंडवेजी विचारा तुम्ही शेतकऱ्याला, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा गेला पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे आणि फळही मोठं पाहिजे. मग साधन सोपं कशावरून कळेल? इतराचं काठिण्य लक्षात आल्यावर. उपायाची नाही वाणी येतं. योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. प्रमाण होऊन गेलं बाबाने, योग्य आहे. आपण थोडं 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 सगळे करू आणि वेळेत पूर्ण करू. बघा अनिल भाऊ, काय काळजी नाही.
ज्ञान मार्गाचा विचार करा, तो सर्वसामान्याला न पेलवणारा आहे. कारण आता इथं सगळी विद्वान मंडळी आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करू अनुक्रमे मल विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. सागर वर्षे दुसरे नथू सिंग बाबा पाठच करायचं. ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासनेच्या द्वारा दोन दोष घालवले, मल आणि विक्षेप. फक्त आता आवरण दोष आहे आणि त्याच्यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. हे नसेल पटत तर एक दृष्टांत द्यायचे आमचे नथू सिंग बाबा. श्रीमंताकडे जेवण होतं अनिल भाऊ, लोणकडे तुपात जिलेबी. बिगर डायबिटीस वाले होते, 42 दाबल्या एकानं जिलेब्या. ते हात धुवायला गेलं हौदावर आणि आलन लोडाला टेकून बसलं. ते उतरल्या चेहऱ्यानं. शेजारचा म्हणला 42 जिलेब्या दाबल्या आणि तोंड कसं उतरलं? म्हणला 42 जिलेब्या खाल्ल्या बुवा, पण 1500ला एक पडली. बिल घेतलं का रे मालकानं? नाही. मग हौदात गेलो ना हात धुवायला, अंगठी पडली एका तोळ्याची 65,000ची. 42चा हिशोब तुम्हीच लावा घरी गेल्यावर. काय सांगतो? अरे माऊलीची शपथ बाबा, मी खोटं नाही बोलत. चला दादा तिथं नेलं. हे माऊलीची शपथ घेऊन सांगता अंगठी पडली. मग का दिसत नाही? 3 दोष. 12 फूट पाणी आहे, आवरण दोष. पाणी हालतय, विक्षेप दोष. पाणी गढूळ आहे, मल दोष. तुरटी आणा, तुरटी आणा, तुरटी. तुरटी टाकली, पाणी स्वच्छ झालं, म्हणजे मलदोष गेला. अरे काहीतरी पिवळं पिवळं दिसतंय बुवा तळ्याला, अजून स्पष्ट ज्ञान नाही का? खिडकी उघडी होती, त्यातनं वारा येत होता आणि पाणी हालत होतं. बंद करा खिडकी. बंद केली, वारा थांबला, पाणी स्थिर झालं, म्हणजे विक्षेप दोष गेला. अंगठीचं पूर्ण ज्ञान झालं. तरी हाती येईना का? पाणी 12 फूट आहे ना अनिल भाऊ. खालचा क्वाक मोकळा केला, 1.5 तासात हौद रिकामा झाला. मग अंगठी हाती आली. तुरटीनं मलदोष गेला, खिडकी बंद केल्यानं विक्षेप गेला, 12 फूट पाणी जाऊ दिल्यावर आवरण गेला, मग अंगठी मिळाली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल आणि विक्षेप 2 दोष घालवले. फक्त आवरण दोष आहे, त्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. ही आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. विवेक म्हणजे या सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याला म्हणतात विवेक. वैराग्य, इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या त्यागाच्या निश्चयाला म्हणतात वैराग्य. अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली आहेत, परी भोगावे न रुचे मना माझी. वैराग्य तो त्याग, पण त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. एकुलत एक आहे गोर गोमट देखणं गडगंज श्रीमंती, अनेक मुलीच्या बापाची टपाल तरी लग्न करण्याची इच्छा नाही, याचं नाव त्याग. पण एक वयाच्या 55 होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही, आणि मग सांगत सुटलं अनिल भाऊ मी ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार, आता कोणी देतच नाही ना. याच म्हणून त्याग वेगळा, वैताग वेगळा. विठ्ठल विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या मुमुक्षत्व. हे मी का सांगतो? हा ज्ञान मार्ग आहे. सरबस रे, ऐकतानाच तुम्हाला कसं तरी झालं तर हा मार्ग किती कठीण आहे. ज्ञान मार्ग. पुढे चला, योग मार्गाचा विचार करा. शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जय हठ शरीर शोषण, श्वेत
मस्त मस्त सुंदर आहे, घाबरू नका. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिओ वनभंग ब्रह्मरंध्री मिसय परिमुष नागिनी उत्साह नवई द्वारे निरोधन नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तय हा जमला दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. बस बाबा, योग मार्ग दुस्तर आहे, ज्ञान मार्ग न पेलवणार आहे. चला कर्म मार्गाचा विचार करा, तो सूक्ष्म आहे. सूक्ष्म केळीच्या पानावरचं जेवण पवित्र सांगितलं अनिल भाऊ, पण मांडणी जर चुकली म्हणून माहिती नसलेलं बरं. सदंड कदली पत्रे वामभागेचे अग्रकम हे कर्मशास्त्र आहे. सदंड कदली पत्रे म्हणजे केळीचं पान दांड्यासह पाहिजे, ते बसत नाही म्हणून आपण चाकून काढून टाकतो. दांड्यासह पाहिजे आणि शेंडा जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला पाहिजे. सदंड कदली पत्रे वाम भागेच अग्रकम म्हणजे आडवं पाहिजे पान, तर ते जेवण पवित्र. निर्दंड निराकार मांस चर्म समाचरेत, हे सूक्ष्म मार्ग आहे. आचमन करताना पाणी उडदाचा दाना भिजेल एवढं घ्यायचं आहे. केशवाय नमः माधवाय नमः. आचमन करताना जास्त घेतलं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. काय भाव पडला सत्यनारायण. आचमनासवे माश मात्र जल घ्यावे न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरा पानासम. बायको तिकडची गोष्ट आहे. जाधव महाराज, एकाची बायको वर्ष झालं पडून होती, उठत नव्हती, जाग्यावर पडली होती. त्याला कोणतरी सांगितलं, लेका भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठल बायको. सकाळी बसलं हे 6 वाजता. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 12 वाजता उठली बायको, वर्षभर पडून होती. मुलाला एवढा आनंद पड, पप्पा मम्मी उठली. मम्मी उठली पण बाप नाही उठला, मंत्र चालूच ठेवला. एवढ्या आनंदात सुरू केला. मग भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोर पळत आलं, बाबा मेली. काय झालं, रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी, बायको उठली, पण भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्रचा आहे थोडा लक्षात. म्हणजे कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान न पेलवणारा आहे, योग दुस्तर आहे. मग सोपा भक्ती मार्ग आहे. प्रमाण होऊन गेलं भक्तिपंथ बहु सोपा. करू बरोबर पहिल्या शब्दावर कीर्तन झालं तरी चालेल. मला अनिल भाऊनी सांगितलं अभंग झालेला आहे. म्हटलं होऊ द्या ना. झाला म्हणजे काय झालं, अभंग झाला म्हणजे आमचं जे बोलायचं ते झालं काय झालं. म्हणून मी सावध आहे. आता पहिल्याच चरणावर 2 तास विठ्ठल भक्तिपंथ बहु सोपा. 4 मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा, पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9. आणि एका भक्तीमध्ये एकाचा उल्लेख केला जातो. ते नाव त्यालाच जोडल्या जातात, दुसऱ्याला नाही. नाही किती चंद्र सूर्य असे पण त्यात बदल नाही. परमार्थात सुद्धा एकादशी शब्द येऊ द्या, राजा रुक्मान गत.
द्वादशी शब्द येऊ द्या, राजा अंबरीश, ते त्यांची नावं त्याला जोडलेलीच आहे. राजकीय क्षेत्रात येऊ द्या, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नाही चालत, ते त्यालाच जोडल्या जातात. आता आता काय झाडी, काय डोंगर न काय हॉटेल, सगळे ओके. अरे हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला. तसं नवविध भक्तीला 9 जणांची नाव आहे. श्रवण परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, वंदन अक्रूरजी, दास्य बजरंग बली, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळीराजा. हे ज्याचं त्याला जोडात. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती, सर्वांगाचे कान केले तेने असं प्रमाण आहे. राजा परीक्षितीने श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक का पडत नाही? याचं कारण सर्वांगाचे कान करून राजा परीक्षितीने श्रवण केलं. सर्वांगाचे कान, कारण राजानं आपलं मरण डोळ्यापुढे ठेवलं. त्याचं उत्तर आहे. आम्ही मरणाला विसरतो. मरणाला कशाला? इथं आल्यावर कुलपाला आठवतो. कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं कधी लागते लागत नाही. लागलं असेल का नाही बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्तन काय मांडलेले प्रेत. जाहीर झालं होतं 7व्या दिवशी राजा मरणार. मरण डोळ्यापुढे ठेव. आणि मरण डोळ्यापुढे दिसलं ना मंडळीजी, भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे पिंजरा आणतो, शेंगादाणे ठेवतो, ते पिंजऱ्याचं दार ओपन की उंदीर शिरला. रात्री त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाणे खात नाही. निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खायला आत गेला ना, का नाही खात? पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं त्याला मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसं राजा परीक्षिती डोळ्यापुढे मरण ठेवून, 1 दिवस संपला 6 राहिले, 1 संपला आता 5 राहिले, 1 संपला आता 4 राहिले, 1 संपला 3 राहिले. म्हणून श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती. स्मरण प्रल्हादजी, किती कष्ट दिले तरी परित गोविंद विसरे ना. नाही विसरला तर काय घेणार आपल्याला. पर्वतावरून ढकलीला सगळे घरी गेल्यावर अभंग पाहून घ्या. विस्मरण याला म्हणतात. स्मरण भक्ती, विस्मरण नाही. अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. पर्वतावरून ढकलला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. स्मरण भक्ती प्रल्हादजीनं. पादसेवन लक्ष्मी मातेने केली. लक्ष्मीच्या हाती ती पाय धुवाव्याच्या दैवा पात्र झाली. विमान सांडुणी पांडवा, विमान सांडुणी पांडवा, सर्वस्वी करून सेवा, आणि ती पाय धुवावयाच्या. असं म्हणा ना, हे आमचं जुनं नातं आहे. तुम्ही बोलू नका. खूप पाठा आमच्या दोघांची चर्चा चाकण रोडला चालायची. तेव्हा मोबाईल नव्हते, काही नव्हते. प्रत्येकाच्या हातात गाथा नाही तर भजनी मालिका नाही तर ज्ञानेश्वरी. कोणताही विद्यार्थी पाहत त्याच्या हातात ग्रंथच दिसायचा. चाकण इकडे कुठे पाठांतरच. आता काही गरज राहिली नाही. त्याचं कारण कोणताही अभंग कीर्तन करायला काढू द्या तरी लगेच मोबाईल मध्ये टाळाचा पाठ इकडे लगेच असतो.